नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सैराटचं जे सैराट झालं जी हे गाणं आपण घेतलं होतं आणि त्यानंतर मी इन्स्टाला, तुम्ही जर मला इन्स्टाला फॉलो करत नसाल तर माझा इन्स्टा आयडी आहे SANTOSH7PUTE संतोष सातपुते. तर इन्स्टाच्या स्टोरीला मी 3 गाण्यांचे ऑप्शन दिले होते की यापैकी कुठलं गाणं तुम्हाला पुन्हा त्याचं नवीन कडवं ऐकायला आवडेल. तर त्या 3 गाण्यांमध्ये पहिलं होतं बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है दंगल पिक्चर मधलं. त्यानंतर दुसरं होतं वाजली की बारा नटरंग पिक्चर मधलं आणि तिसरं होतं याड लागलं सैराट मधलंच. तर बऱ्याच जणांच्या मला त्या इन्स्टाच्या स्टोरीला कमेंट्स आल्या होत्या, बऱ्याच जणांचे लाईक्स आले होते की कुठलं गाणं पाहिजे. तर त्या 3 गाण्यांमधून आपण जे गाणं आता निवडलेलं आहे या भागामध्ये, त्या गाण्याचा मी जो अभ्यास केला होता आणि त्याचं नवीन कडवं रचलं होतं जे तुम्हाला ऐकायचं होतं, तर ते गाणं आहे येस. मला वाटते की ही हाक सैराट पिक्चर आल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातच नव्हतं महाराष्ट्राच्या बाहेरही गाजले असेल. फक्त एवढ्या हाकेच्या याच्यावरूनच कळतं की कुठलं गाणं आहे ते. तुम्ही सगळ्यांनी ओळखलंच असेल. गाणं आहे याड लागलं. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग. याला बऱ्याच जणांनी वोट केलं त्यामुळे मी हे गाणं घेतलं. बाकीची गाणी लगेच घेऊ एका मागे एक, पण या भागामध्ये सध्या याड लागलं. जे म्युझिक आहे, जे संगीत आहे ते अजय अतुल यांनी दिलेलं आहे. गाणी लिहिलेली अजय अतुल यांनीच आहेत आणि मला खूप म्हणजे मी जेव्हा विचार करतो ना अजय अतुल यांच्या म्युझिक आणि त्यांनी केलेल्या गाण्याच्या शब्दांचा, तर कधी कधी असं वाटतं की एकनाथांची जी भारुडं आहेत ना, नाथांची भारुडं, त्यातले शब्द त्यांनी इतके त्या सिग्नेचर लाईन किंवा हुक लाईन म्हणून वापरलेले आहेत ना. म्हणजे तुम्ही नाथांचं ते भारुड ऐकलं असेल, येड लागलं ये जनासी येड लागलं, तर त्यातले येड लागलं हा शब्द. किंवा आणखी एक जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपलं फॅन्ड्री जो पिक्चर आहे, तर फॅन्ड्री पिक्चर मधलं ते तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावलं, तर त्यातलं अग ग ग ग इंचू चावला देवा र देवा इंचू चावला, हे जे नाथांच्या भारुडामधला हाही शब्द आहे तो. तर अशी बरेच अशी नाथांच्या भारुडातली जे लाईन्स आहेत, सिग्नेचर लाईन्स, त्या अजय अतुलच्या गाण्यांमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. तर आता हा कोइन्सिडन्स योगायोग आहे की ते जाणीवपूर्वक आहे ते माहिती नाही, पण ते सुंदर होतात ती गाणी. नाथांची भारुडे त्यात ते शब्द आले की पुन्हा एकदा. तर येस, कमिंग बॅक टू याड लागलं. आणि याड लागल्याचा जर तुम्ही मुखडा ऐकला असेल तर खूप सुंदर आहे. आणि तो आहे की याड लागलं जी याड लागलं र रंगलो तुझ्यात याड लागलं र वासयो उसात येई कस्तुरीचा चाखलं या वार ग्वाड लागलं र. काय सुंदर कल्पना आहे ना. या उसातनं सुद्धा कस्तुरीचा वास मला यायला लागलेला आहे आणि वारं चाखलंय मी आणि मला ते गोड लागायला लागलेलं. इतकं तुझ्यात मी वेडा झालेलो आहे. म्हणजे त्या वेडेपणाची कल्पना काय काय असतील. म्हणजे प्रेमात एखादा माणूस जर वेडा झाला तर तो काय काय कल्पना करू शकतो किंवा तो किती स्वप्नवत कल्पना करू शकतो. अशा पद्धतीनं मग त्याचे ते अंतरे लिहिले गेलेले आहेत की सांगवाना बोलवाना मन झुरतया दुरून डाडडाडा 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 असे. तर त्याच्यावर मी 2 कडवी लिहिली होती. त्यातलं पहिलं कडवं जे आहे की सावरणा आवरणा मन पाखरू कुठ उड भुललो या खुललो या तूच दिन रात नजर पुढ झावळस बावळस मोर पीस काळजावरी फिरतीची ढस मुसळी लाट उसळते मन सागरी. हे कडवं लिहिताना खूप मनांच्या वेगवेगळ्या अवस्था एस्टॅब्लिश केल्या होत्या की म्हणजे की सावरणा आवरणा मन पाखरू कुठं उड, म्हणजे उडून गेलेले आहे मन पाखरू, ते माझ्या ताब्यात राहिलेलं नाही आता मन माझं. किंवा भुललो या खुललो या
तूच दिन रात नजर पुढं, तूच दिवस रात्र माझ्या नजरे पुढं असते, असं परशा आर्चीला म्हणतोय. किंवा झावळस बावळस मोरपीस काळजावरी, पिरतीची धस्स मुसळी लाट उसळते मनसागरी. आणि त्याच्या पुढं डाड डाड डा डाड 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 डा. त्याला मी लिहिलं होतं की आरशात मी मलाच घावनास झालो ग. म्हणजे मी आरशात बघितलं तरी मला मी दिसत नाहीये, तर तूच दिसते. काळजात या मलाच पावनास झालो ग. याड लागलं याड लागलं. म्हणजे माझ्या काळजात, परशाच्या काळजात आता आर्चीच आहे, त्यामुळे तो स्वतःच्या काळजात पाहुणा झालाय आणि आर्चीनेच तिथं घर केलेलं. असं ते कडवं गेलं होतं पूर्ण ते त्याचं. आणि त्यानंतर जे दुसरं कडवं लिहिलं होतं, तर ते कडवं होतं की सेम मीटर सेमच आहे तो. आणि त्याला लिहिलं होतं की चांदण्याशी चुरडून माळतोय वेच वेचुनी, दाटलेल्या साठलेल्या काळ्या भोर केसातुनी, रात रात ग पापणीला नाही लागत पापणी, आसमानी शुक्राची हसती द्वाड चांदणी, धाक धूक ही मनातुनी नवी नवी अशी छळणारी, तरी पुन्हा हवी हवी अशी. याड लागलं याड लागलं. तर यात परशतिया आर्चीच्या पूर्ण स्वप्नात गेलेलं आहे. आणि म्हणजे प्रियकर प्रेयसीचं असतं ना की मी तुला चंद्र तारे तोडून आणाल, तर ते परशाचं एक असं स्वप्न आहे की चांदण्याशी चुरडून माळतोय वेच वेचणे, म्हणजे सगळ्या चांदण्यांचा मी चुरडा करतोय आणि त्यातली एक एक चांदणी वेचतोय आणि ती तुझ्या दाटलेल्या साठलेल्या काळ्या भोर केसातून, तुझ्या काळ्या भोर केसातून मी त्या चांदण्या माळतोय, गजरा माळावा तसा. किंवा रात रात ग पापणीला नाही लागत पापणी, मी जागाच आहे, पापणीला पापणी लागत नाही, मला झोप येत नाही. आणि आसमानातून शुक्राची चांदणी ती खट्याळपणे हसते माझ्याकडे बघून. तर असं ते सेकंड त्याचं हे केलं होतं, कडवं रचलेलं होतं. तर तुम्हाला आवडलं का आणि आपले शब्द गेले का त्या ट्यून बरोबर? आणि आणखी काही सजेशन्स असतील किंवा नवीन आणखी कुठले गाणे ऐकायचे असतील तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. आणि येस, आपण जी बाकीची जी गाणी आहेत ती एकामागे एक घेणारच आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, आपल्या इतर मित्रांना सबस्क्राईब शेअर करा. येस, आतापुरतं धन्यवाद. जय शिवराय.